आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की आपण सक्सेस व्हावं किंवा जे काही मॅनिफेस्ट करतो ते फास्ट व्हावं आणि त्यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहेत. विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक वर्ग, गृहिणी, वकील, ॲडव्होकेट, सगळ्या पद्धतीने लोक हे जास्तीत जास्त आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करण्यासाठी व्यस्त आहेत. हा पण बऱ्याचदा यांच्या ह्या इच्छा ह्या पूर्ण होत नाहीत किंवा त्यामुळे ते नर्वस असतात किंवा डिप्रेशनमध्ये जातात. तर अशा प्रकारच्या कोणत्याही समस्या असतील की तुम्ही थांबलेला असाल किंवा एखादी गोष्ट तुमच्याकडनं होत नसेल, म्हणजे पुढे ढकलले जात असेल, मी नंतर करेल, उद्या करेल, प्रोक्रॅस्टिनेशन जे तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या वाढलेलं आहे. कोणी परफेक्शनमध्ये अडकलं आहे, कोणी मला माहिती आहे म्हणून अडकलं, म्हणजे आय नोमध्ये बरीचशी लोक अडकलेली आहेत. हे जे काही आपण अडकलेलो आहोत याच्यातून जर बाहेर पडायचं असेल, आता बऱ्याचदा आपण ह्या टेक्निक यूट्यूबला पाहिलेल्या आहेत की 17 सेकंदमध्ये आपण मॅनिफेस्ट कोणतीही गोष्ट करू शकतो. पण ही 17 सेकंद म्हणजे नेमकं काय? जसं की सर्वसामान्यांमध्ये जर पाहिलं तर विज्ञान असं सांगतं की 9 डेसिबलपेक्षा जास्त एखाद्या व्यक्तीला जर वेदना दिल्या तर ती व्यक्ती मरून जाते. अगदी तसंच जर आपण एखादी स्त्री ज्यावेळेस तिची डिलिव्हरी होते, तिला ज्या प्रसूतीच्या वेदना असतात ह्या साधारण 12 ते 13 डेसिबलपेक्षा जास्त असतात, तरीसुद्धा ती वाचते. का? कारण तिने 9 महिने स्वतःचं प्रोग्रामिंग केलेलं असतं, स्वतःचं ते बाळ पाहिलेलं असतं. त्याच्यामुळे तिने जे काही म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत की जे माझ्या बाळाला साठी मी चांगला आहार घेतला पाहिजे, माझ्या चांगल्या बाळासाठी चांगलं निरोगी राहण्यासाठी मी चांगलं वाचलं पाहिजे, हे जे काही तिने 9 महिने प्रोग्रामिंग केलेलं असतं हे अंतर्मन आपल्याला त्यावेळेस मदत करतं. त्यासाठी तुम्हाला लगेचच 17 सेकंदमध्ये तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला रिझल्ट हवा असेल तर आपल्याला इमर्जन्सी आणावी लागेल. आता ती इमर्जन्सी आपण आणतो आहे आणि ती इमर्जन्सी आणल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला फक्त माइंडमध्ये सकारात्मक पद्धतीने प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये ते आपल्याला रिपीट करायचं आहे. त्यासाठी शांत बसा, डोळे बंद करा, एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा, पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. आणि आता ही टेक्निक चालू होते. दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडल्यानंतर तो पूर्ण श्वास तसाच काही वेळ रोखून ठेवा. रोखून ठेवल्यानंतर आता अस्वस्थ वाटतंय, पण आपल्या आयुष्यामध्ये काय हवं आहे ते रिपीट करायचं आहे. तुम्हाला गाडी हवी आहे, बंगला हवा आहे, नोकरीमध्ये यश हवं आहे, जे काय हवं आहे पटपट फास्ट तुम्हाला जे काय हवं आहे ते तुम्हाला हे करायचं आहे आणि नंतर श्वास सोडायचा. आता हे टेक्निक तुम्हाला जेवढ्या वेळा दिवसभरात कमीत कमी 7 वेळा करायचं आहे. जर दिवसभरात तुम्ही जर 7 वेळा जर हे टेक्निक केलं तर कोणतीही गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये अगदी सहज येते. जसं की एखादी आपण गाडी घ्यायचं ठरवल्यानंतर तीच गाडी आपल्याला दिसायला लागते. आधी त्या गाड्या नव्हत्या का? नाही, होत्या, नक्कीच होत्या. पण जेव्हा इमर्जन्सी येते त्यावेळेस माणूस जास्त ॲक्टिवेट होतो, आपलं अंतर्मन जास्त काम करतं. त्यासाठी या टेक्निकचा दिवसभरात जरूर कमीत कमी 7 वेळा एक्सपिरियन्स करा आणि जो तुम्हाला एक्सपिरियन्स येईल ते कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, टेक्निक्स ऐकण्यासाठी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.